हेलो हेलो चेक। Sitaram on the stack, non-stack Amin. जुई की तरफ से ओपनिंग स्टार गेंदबाज इब्राहिम। चला अंपायर्स मॅच चालू करून घ्यायचे. कोणत्या प्रकारचा एक्स्ट्रा टाइम आपण दोन्ही टीमला द्यायचा नाही. क्वार्टर फायनलच्या सामन्यानंतर एक प्रेक्षणीय सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे. दाबोल बादशाह सी विपक्ष दाबोल यंगस्टर हा सामना देखील तुम्हाला सर्वांच्या भेटीला या सामन्यानंतर येणार आहे. तर ओव्हर टू इब्राहिम अपने पहले ओवर की पहली गेंद लेकर राइट आर्म और द विकेट से सीताराम के लिए अच्छी गेंद उसे लॉफ कर दिया है मिड विकेट के ऊपर और आउट। इब्राहिम के इनिंग का खात्मा। इब्राहिम बैक टू द पवेलियन। फर्स्ट विकेट इज गॉन। टोल काफी अच्छी गेंदबाजी यहां पर की जुई की ओर से। इब्राहिम ने पहली गेंद पर सफलता मिली और एक अच्छा कीमती विकेट हासिल किया सीताराम के रूप में। सीताराम बैक टू द पवेलियन। फर्स्ट विकेट इज गॉन। विकेट नंबर 1 बैक टू द पवेलियन। नए बल्लेबाज विशाल। वन डाउन बल्लेबाज विशाल टोल की ओर से। अच्छी गेंदबाजी यहां पर हो रही जुई की ओर से। इब्राहिम इब्राहिम बॉल टू विशाल। हमसे दूर जाते हुए राइट आर्म और विकेट से गेंदबाजी करेंगे विशाल के लिए। शॉर्ट पिच गेंद विशाल ने खेला है कवर की तरफ। देखना हुआ खिलाड़ी है और विशाल के भी इनिंग का खात्मा। विशाल बैक टू द पवेलियन। सेकंड विकेट इज गॉन। विकेट नंबर 2 बैक टू द पवेलियन। लगातार 2 गेंदों पर बैक टू बैक 2 विकेटें हासिल किए। इब्राहिम ने काफी मजबूत गेंदबाजी यहां पर दाबोल बादशाह के ग्राउंड पर करे जुई की ओर से। इब्राहिम वेल डन बाय इब्राहिम। बहुत बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन यहां देखने मिल रहा है। काफी अच्छी गेंदबाजी हो रही है इब्राहिम के द्वारा। लगातार 2 गेंदों पर 2 विकेटें हासिल की। नए बल्लेबाज आकिब। इब्राहिम बॉल टू आकिब। राइट आर्म ओवर द विकेट। शॉर्ट पिच गेंद उसे लॉफ कर दिया मिड विकेट के ऊपर। वहां भी खिलाड़ी है देखना है और आकिब के भी इनिंग का खात्मा। हैट्रिक विकेट हैट्रिक। वेल वेल डन बाय इब्राहिम। वेल डन। काफी अच्छी बढ़िया गेंदबाजी यहां पर। इब्राहिम की जितनी तारीफ की जाए उतनी कम है। बहुत अच्छा मुकाबला शानदार मुकाबला यहां देखने मिल रहा है दावोल बादशाह के मैदान पर। वेल डन बाय इब्राहिम। क्या गेंदबाजी हो रही है यहां पर जुई की ओर से। इब्राहिम एक खतरनाक गेंदबाज साबित हो रहे हैं यहां पर। जबरदस्त गेंदबाजी और वो भी तीनों अच्छे कीमती विकेट हासिल किए। विकेट नंबर 3 बैक टू द पवेलियन। नए बल्लेबाज उबैद। इब्राहिम बॉल टू उबैद। राइट आर्म ओवर द विकेट से। अच्छी गेंद थी उसे लॉफ कर दिया है। देखना है मिड विकेट के ऊपर ही वह खिलाड़ी मौजूद है और ये भी उबैद के इनिंग का भी खात्मा। 4 गेंदों पर 4 विकेटें। क्या गेंदबाजी हो रही है यार। बहुत बढ़िया गेंदबाजी जबरदस्त गेंदबाजी यहां पर इब्राहिम की। 4 गेंदों पर 4 विकेटें हासिल किए। यहां पर टोल के 4 विकेटें गिर चुके। 4 फॉर नो लॉस पर। बहुत अच्छी गेंदबाजी आकर है जुई की ओर से इब्राहिम।
पहली ओवर का खेल जारी है, 4 विकेटें गिर चुकी है टोल की है। 4-4 ओवर का मुकाबला चल रहा है और ये भी क्वार्टर फाइनल मुकाबला चल रहा है। तीसरे दिन का तीसरा क्वार्टर फाइनल मुकाबला टोल विरुद्ध जुई। इब्राहिम ब्रूड जुई की ओर से एक अच्छे गेंदबाज, बहुत अच्छे गेंदबाज, वेल डन बाय इब्राहिम। नए बल्लेबाज सिकंदर, सिकंदर शायद सरको दोगे मेरे ख्याल से। ये भी एक अच्छे बल्लेबाज है, हिटर है, हार्ड हिटर है। इब्राहिम बोल टू सिकंदर, हमसे दूर जाते हुए राइट आर्म ओवर विकेट से। शॉर्ट पिच गेंद थी, उसे खेला है, कवर की तरफ देखना है। अंपायर का इशारा, 4 रन। सिकंदर ने अपना खुद का खाता खोला और टोल टीम का भी खाता खोला। पहली गेंद पर 4 रन। 5 गेंदें हो चुकी है, स्कोर है 4, 4 फॉर लॉस ऑफ 4 विकेट। क्या गेंदबाजी की है इब्राहिम जुई की ओर से। सिकंदर ऑन द स्ट्राइक। इब्राहिम आखिरी ओवर का राइट आर्म ओवर विकेट से सिकंदर के लिए। शॉर्ट पिच गेंद थी, उसे खेला है, पॉइंट की तरफ देखना है। उसके पीछे खिलाड़ी दौड़ रहे हैं। 1 रन दौड़कर पूरा किया, दूसरे रन के लिए दौड़े, दूसरा रन मुकम्मल, और तीसरे रन के लिए भी दौड़े, तीसरा रन भी मुकम्मल। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, इस बीच 3 रन मिले। जहां 2 रन थे वहां 3 रन निकाले। 3 रनों से स्कोर जा पहुंचा है 7 रन, 7 फॉर लॉस ऑफ 4 विकेट। यहाँ पर पुलिस निरीक्षक अधिकारी राजपूत सर आ चुके हैं। उनका स्वागत खालिद भाई माटवनकर, उनके जानिब से उनका स्वागत और सत्कार किया जाएगा। वेलकम टू राजपूत सर। उनका सत्कार समारंभ खालिद माटवनकर, इनकी जानिब से उनका सत्कार और स्वागत हो जाए और उनका वेलकम भी करते हैं दाबोल बादशाह की तरफ से और स्वागत भी करते हैं। वेलकम टू राजपूत सर। अगली गेंद का राइट आर्म राउंड द विकेट से अच्छी गेंद उसे खेला है, लॉन्ग पर देखना है और गेंद सीमारों के बाहर जाती हुई। अंपायर का इशारा, 6 रन। बड़ा हिट, बड़ा हिट, बड़ा शॉट, क्लास शॉट। 6 रन के लिए, 6 रनों से स्कोर जा पहुंचा है 13 रन, 4 विकेट के नुकसान पर। दूसरी ओवर प्रगति पर है। अच्छी यहां पर अभी बल्लेबाजी हो रही है। सिकंदर और अमीन के बीच। दानियाल राउंड द विकेट से गेंद ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, डॉट गेंद, कोई रन नहीं। दूसरी ओवर का खेल जारी है, स्कोर है 13, 4 विकेट के नुकसान पर। दानियाल राउंड द विकेट से अच्छी गेंद थी, उसे डिफेंस अंदाज में खेला, गेंद पॉइंट की तरफ जाती हुई और अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, भी 1 ही रन निकाला। 1 रन से संतोष होना पड़ा। काफी अच्छी फील्डिंग का प्रदर्शन यहां पर। एक रन से स्कोर जा पहुंचा है 14 रन, 4 विकेट के नुकसान पर। दूसरी ओवर का खेल जारी है और ये तीसरे दिन का तीसरा क्वार्टर फाइनल मुकाबला चल रहा है टोल विरुद्ध जुई। अगली गेंद लेकर राउंड द विकेट से अच्छी गेंद उसे खेला है, कवर, एक्स्ट्रा कवर के ऊपर वहां खिलाड़ी मौजूद है और आउट। आसान सा कैच दिया। आमीन बैक टू द पवेलियन, विकेट नंबर 5 बैक टू द पवेलियन। इसी तरह से 5 विकेटें गिर चुकी है टोल की। स्कोर है
14 run 40 for loss of 5 wicket. Second one in progress. Zui. Two to go. दानियल बॉल टू कैफ, राउंड द विकेट से हमसे दूर जाते हुए, और पिच गेंद थी लेकिन सही बल्ले पर नहीं, बीट हुए दान कैफ। आगे का काम विकेट कीपर ने अंजाम दिया, डॉट गेंद, कोई रन नहीं। 1 टू गो। आखिरी गेंद आना बाकी है। स्कोर है 14, 5 विकेट के नुकसान पर। दानियल बॉल टू कैफ, राउंड द विकेट से शॉर्ट पिच गेंद उसे खेला है, शॉर्ट मिड विकेट की तरफ वहां खिलाड़ी मौजूद है और अच्छी फील्डिंग का प्रदर्शन यहाँ पर। इस भी एक ही रन मिला, 1 रन से स्कोर जा पहुंचा है 15, 5 विकेट के नुकसान पर 2 ओवर के इख्तिताम पर टोल का स्कोर है 15। तर धन्यवाद शहाजान सर, आपण आवाज ऐकला, ते गोड आवाज पाहायला गेलं तर समालोचन क्षेत्रामध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा आपण आवाज ऐकतो, त्यांचं देखील खूप सारं कौतुक आपण पाहताय। दाबोल बादशाह क्रिकेट क्लब आयोजित सरपंच चषक 2024 चा हा थरार क्वार्टर फायनल नंबर 3 ची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते। यावेळेस अति उचली घेणारा हा चेंडू पाहायला मिळतोय, अंपायर सरांचा इशारा नो बॉलचा, हाईट ऑफ द व्रिस्ट, अर्थात पाहायला गेलं तर कमरेच्या वर नो बॉल चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये। डिक्लेअर स्वरूपाची ही 1 धाव प्लस नो ची 1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील। या 2 धावांच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 17 या आकड्यावरती। उघडा डोले पहा नेट, पुढचा बॉल असेल फ्री हिट। ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे चालू झालाय। बॉलिंग मार्क वरती बॉलर पाहायला मिळतोय अब्दुल। हाफ ट्रॅकर डिलिव्हरी, अखोड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती चढवायचा होता, आक्रमण ऑन साइडला, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये। चेंडू जाऊन विसावलाय विकेट कीपरच्या हातामध्ये। एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते। पहिल्या ओव्हर मध्ये जो दबाव आणि प्रेशर क्रिएट केला गेला होता बॉलर इब्राहिमच्या माध्यमातून, तो दबाव अद्यापही कायम पाहायला मिळतोय। इथे देखील बॅटची एज पकडला गेलाय झेल आणि संपलाय बॅटरचा खेळ। आणखीन एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये। इथे 6वा धक्का पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना टीम टोलला। जुई टीम टॉस जिंकला, क्वार्टर फायनलचा एक महत्त्वपूर्ण सामना फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच ओव्हर मध्ये P1चं पहिलं षटक, इब्राहिमचं षटक ते आपण पाहिलं, तब्बल 4 विकेट त्यांना आपल्या नावावरती केल्यात। दाबोल बादशाह क्रिकेट क्लब आयोजित सरपंच चषक 2024 चा हा थरार पाहायला मिळतोय। स्पर्धेचा आजचा हा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये 3री सेमीफायनलिस्ट टीम आपल्याला आज मिळणार आहे, त्यासाठी चाललेली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। यावेळेस आणखीन एक तेज तर्रार डिलिव्हरी पाहायला मिळते। गुडलँड स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर उचली घेणारा आणि त्याच वेळेला भन्नाट वेगाचा देखील राहिलाय। चेंडू जाऊन विसावलाय विकेट कीपरच्या हातामध्ये। आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय। पहिलं षटक P1चं आपण पाहिलं, इब्राहिम पहिल्या 4 चेंडूवरती 4 विकेट त्यांना आपल्या टीमसाठी प्राप्त केल्या आणि त्या पहिल्या ओव्हरमध्ये जो दबाव आणि प्रेशर क्रिएट केला गेला होता ना टीम टोलच्या वरती, तो दबाव अद्यापही कायम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो या फलंदाजांवरती। धावफलक स्थिर पाहायला मिळते 17 या आकड्यावरती। नवीन बॅट्समन यावेळेस समोरच्या दिशेला स्ट्रेट ड्राइव्ह पद्धतीचा हा फटका पाहायला मिळतो, सिंगल कंप्लीट केली जाते। अंपायर डिसिजन नो बॉल। तर नक्कीच दुसरा बीमर या ओव्हर मधला पाहायला मिळाला। गोलंदाजाला आता इथे बॉलिंग सोडावी लागेल। नो प्लस 1 अशा या 2 धावा या देखील जोडल्या जातील धावफलकावरती। या 2 धावांच्या सहाय्याने देखील धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल। 19 या आकड्यावरती 19 रन्स ऑन स्कोर बोर्ड। क्वार्टर फायनल नंबर 3 चा थरार दाबोल बादशाह क्रिकेट क्लब आयोजित सरपंच चषक 2024 चं एक अप्रतिम पर्व। महाड तालुक्यातील आणखीन एक मोठी आणि नामवंत स्पर्धा या दाबोल गावामध्ये। या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन
अर्थात आपण पाहतोय सरपंच चषक 2024. तर संकेत आणि विपुल आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं, आपणास विनंती करण्यात येते. 3 चेंडूंचा खेळ संपला, अजून 3 चेंडूंचा खेळ येणं शिल्लक. या ओव्हर मधील ओव्हर नंबर 3 चा खेळ आपण पाहतोय. नवीन बॉलर बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय, बॉलर जहूर. नवीन बॉलर. इथे पहिलाच बॉल स्लोवर 1 फिंगर रोल. तिथे क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर रिजन मध्ये पकडला गेला जेल, परंतु पाहायला गेलं तर फ्रेडचा चेंडू होता, कुठेतरी लक्षात ठेवावं लागणार होतं, परंतु कॅच पकडली. सेलिब्रेशनच्या नादामध्ये या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या पळून पूर्ण केले जातात. टीम टोल पाहायला गेलं तर या क्वार्टर फायनल नंबर 3 मध्ये धावफलकावरती धावा जमवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये त्यांची धाव चालू आहे. या देखील 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. त्या 2 धावांच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलं 21 आकड्यावरती. यावेळेस देखील अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर गरकन गिरकी घेणारा चेंडू, त्याच वेळेला बॅट्समनची फिरकी देखील घेतली जाते. स्ट्रायकर एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतायत. स्वतः कॅप्टन सिकंदर आपल्याला पाहायला मिळतायत बॅटिंग मार्क वरती. इथे देखील स्लोवर 1 फिंगर रोल केले तर पुन्हा एकदा बॅट्समनची इथे फिरकी घेतली जाते. तर ही डिक्लेअर स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाते. 22 धावा धावफलकावरती ओव्हर नंबर 3 च्या समाप्तीनंतर. 6 विकेट माघारी परतलेत. 22 धावा धावफलकावरती. 3 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. शेवटचं षटक असेल स्लॉग ओव्हर, अर्थात महत्वपूर्ण षटक. क्वार्टर फायनल नंबर 3 चा हा सामना. एका बाजूला टीम टोल, त्यांच्या विपक्ष टीम जुई. टॉस जिंकलाय टीम जुई या टीमने. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि तो निर्णय अद्याप या 3 ओव्हर मध्ये यशस्वीरित्या पार देखील पाडलाय. एक चांगलं निर्णय आणि त्या निर्णयाला कशा प्रकारे एक्झिक्यूट देखील केलं जातंय हे पाहणं देखील तितकंच गरजेचं. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 4 ला होते ते सुरुवात. ओव्हर नंबर 4 साठी बॉलिंग मार्क वरती बॉलर पाहायला मिळतील तला. ओव्हर नंबर 4 तला एक महत्वपूर्ण ओव्हर मानली जाते. शेवटचं षटक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर स्लॉग ओव्हर, आणि त्या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा बॅट्समन कडून बनवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि या महत्वपूर्ण ओव्हर साठी तला याला बॉलिंग मार्क वरती आणण्यात आले. आणि बॅटिंग साठी आपल्याला बॅट्समन पाहायला मिळतोय स्ट्रायकर एंड वरती अकीब. नक्कीच हे शेवटची ओव्हर आहे, स्लॉग ओव्हर आहे, आणि ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न अकीबच्या माध्यमातून देखील केला जाईल. पहिलाच बॉल रनअप मध्ये बिघाड जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतील. राईट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग ऍक्शन ने बॉलिंग साठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तला. पहिलाच बॉल ऑफस्टेपच्या खूपच बाहेर पिच झालाय. अंपायर सर आपल्याकडे बोलतील. अदनान सरांना आपण पाहतोय. अदनान सरांचे दोन्ही हात समांतर. धाव येईल अवांतर, अर्थात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती ऍड केली जाते. 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले टीम टोल. चौथ्या आणि शेवटच्या षटकाची ते झाले सुरुवात. पहिलाच बॉल आलाय वाईड. बॉलिंग मार्क वरती तला. तर हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर मध्ये बॉलर पाहायला गेलं तर इब्राहिम यानं जे दबाव निर्माण केलं होतं ना त्या टोल टीमच्या सर्व फलंदाजांवरती, तो दबाव अद्याप कायम पाहायला मिळतो या शेवटच्या ओव्हर मध्ये देखील. बॉलर तला पहिला बॉल वाईट आला, त्यानंतर पाहायला गेलं तर लाईन आणि लेंथ मध्ये सुधार केलाय आणि डॉट बॉल पाहायला मिळालाय. इथे देखील अखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती चढवायचं होतं आक्रमण. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. चेंडू जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. इथे दबाव प्रेशर क्रिएट केला जातोय. बॅट्समन अकीब पाहायला गेलं तर 3 चेंडू त्यांना फेस केला आणि 3ही डॉट बॉल आहेत. इथे ऑफस्टिक पासून खूपच बाहेर आणि पाहायला गेलं तर क्रिजच्या देखील बाहेर पिचिंग झालेला चेंडू. अंपायर आपल्याला कळवतात नो बॉलचा इशारा येतोय. एक एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ही देखील केली जाते ऍड. एका धावेच्या सहाय्याने धावफलकावरती धावा लावल्या जात आहेत. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. उघडा डोले पहा नीट. अंपायर सर कळवतात पुढचा चेंडू असेल फ्री हिट. इथे बॅटची एज, चेंडू निघून जाईल थर्डमॅन रिजन मध्ये, अर्थात डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअर स्वरूपाची ही एक धाव धावफलकावरती जोडली जाते.
एका धावेच्या सहाय्याने देखील कासवाच्या गतीने का होईना धावफलक पुढे जाताना नक्कीच पाहायला मिळेल. 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले टीम टोल. चौथ्या ओव्हरचा खेळ ते चालू आहे. शेवटचं षटक जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, परंतु मोठ्या फटक्यांपासून वंचित देखील ठेवलं जातंय. इथे बिगिट पाहायला मिळतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा हा अकीबचा वार. चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 6. आलाय षटकार. या षटकाराच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचलोय 31 या आकड्यावरती. 31 रन्स ऑन स्कोअर बोर्ड. 31 धावा धावफलकावरती. अजूनही पाहायला गेलं तर या ओव्हर मधील 2 चेंडूंचा खेळ देणं शिल्लक. इथून अजून एका दुसरा मोठा फटका नक्कीच सन्मानजनक धावसंख्येकडे घेऊन जाऊ शकेल, परंतु बॅटची एज पकडला गेलाय झेल आणि संपला बॅटर अकीबचा खेळ. आणखीन एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन अकीब बॅक टू द डगआउट. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय समीर. तर समीर साठी एक सुवर्ण संधी असेल. सन्माननीय आसिफजी माटवणकर यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल षटकारासाठी. तर बॅट्समन समीर साठी सुवर्ण संधी. या इनिंग मधील शेवटचा चेंडू. रनिंग मध्ये पुन्हा एकदा बिघाड पाहायला मिळतोय. गोलंदाज तला पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती येतील. बॅट्समन समीर यांच्यासाठी सुवर्ण संधी. 200 रुपयांचा कॅश प्राइज. या इनिंग मधील शेवटचा बॉल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय फक्त आणि फक्त 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर, परंतु हा बॉल देखील निघून गेलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपलाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 24 चेंडूंच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा जमवल्या गेल्यात 31 आणि टार्गेट सेट केले गेले 32 धावांचं. यानंतर होणारी एक एक्झिबिशन मॅच पाहायला मिळते आपल्याला. दाबोल बादशाह सी विपक्ष दाबोल यंगस्टर्स. तर सन्माननीय राजपूत सर पोलीस दलात कार्यरत आहेत, त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. सर या आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जातील राजपूत सर. सन्माननीय राजपूत सर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. दाबोल बादशाह सी टीम विपक्ष दाबोल यंगस्टर्स. चला दोन्ही टीम कॅप्टन्स यायचंय आपण. दाबोल बादशाह सी दाबोल यंगस्टर दोन्ही टीम आपण यायचंय टॉस साठी. तर जाऊयात टॉस का बॉस मध्ये. तिथे एक महत्वपूर्ण मॅच आपल्या गावाचा मान सन्मान अभिमान असणाऱ्या या दोन्ही टीम पाहायला मिळतील. एका बाजूला टीम दाबोल बादशाह त्यांच्या विपक्ष दाबोल बादशाह सी विपक्ष टीम दाबोल बादशाह यंगस्टर्स. दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस केला जातोय. तर टॉस जिंकलाय तर दाबोल बादशाह सी ही टीम टॉस जिंकली आणि बॅटिंग करायचा निर्णय त्यांनी घेतलाय. तर दाबोल बादशाह सी ही टीम टॉस जिंकली आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला अंपायर्स त्वरित या दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात करतोय. टीम जुई विपक्ष टीम टोल क्वार्टर फायनल नंबर 3 चा हा सामना. दाबोल बादशाह क्रिकेट क्लब आयोजित सरपंच चषक 2024 एक अप्रतिम पर्व पाहायला मिळतंय. महाड तालुक्यातील एक
उत्तम दर्जाची स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन या दाबोल गावामध्ये, या दाबोल मोहल्ला आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाचं आयोजन आणि नियोजन, खूप सारी मेहनत महिनाभर या स्पर्धेसाठी संपूर्ण या दाबोल भाषा क्रिकेट क्लबनं घेतल्या. 15-20 दिवसापूर्वी पाहिलं तर या मैदानावरती संपूर्ण जंगलमय वातावरण होतं. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हे ग्राउंड आज या स्पर्धेसाठी उपलब्ध त्यांनी करून दिलंय. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस क्वार्टर फायनल नंबर 3 ला होते. ते सुरुवात इनिंग नंबर 2 चा खेळ इथे चालू होतोय. पहिलाच बॉल पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या सहाय्याने इथे अकाउंट ओपन केलं जाते टीम जुईसाठी. 32 धावांचा पाठलाग करायचे आहे. पहिल्याच चेंडूवरती एक अतिरिक्त धाव पाहायला मिळाली. एका धावेने धावफलकावरती अकाउंट ओपन केलं जातंय. सुरुवात एका धावेने, पाठलाग चालू आहे ते 32 धावांचा. 32 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील किंवा पाहायला गेलं तर टीम टोल कशा प्रकारे या धावा रोखेल. यावेळेस फुलटॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा हा बॅट्समन जहूरचा फटका. चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 6 षटकार. माफ करा, दानियलच्या बॅटमधून या इनिंग मधला पहिला षटकार पाहायला मिळतोय. या षटकाराच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 32 धावांचे छोटस टार्गेट आणि पहिल्याच ओव्हरमध्ये दानियाल आपले इरादे स्पष्ट करतोय. मला लवकरात लवकर हा सामना संपवायचा आहे, फिनिश करायचा आहे आणि माझ्या टीमला सेमीफायनल मध्ये घेऊन जायचंय. नक्कीच त्या इराद्याने तो मैदानामध्ये उतरलाय. दानियाल आणि जहूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 32 धावांचा पाठलाग इथे चालू आहे आणि बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील आडव्या बॅटनं काऊ कॉर्नर रिजन मध्ये दानियालचा आणखीन एक वार. चेंडू जाईल सीमारेषा पार. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती ठोकलाय. आणखीन एक दर्जेदार षटकार. या षटकाराच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचलंय 13 या आकड्यावरती. बॉलर कैफ याच्यावरती आक्रमण पाहायला मिळते आपल्याला. इथे देखील फ्लिक ऑफ द व्रिस्ट, मनगटाचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करेल हवाई सफर. या बॉलवर देखील ठोकलाय लगातारचा तिसरा षटकार. या षटकाराच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. काय कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दानियाल आपला क्लास या सेमीफायनलच्या, या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये दाखवतोय. कौतुक करावं लागेल. क्वार्टर फायनलचा महत्वपूर्ण सामना आणि या सामन्यामध्ये काय कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. दानियल इथे आणखीन एक खुल टप्प्याचा बॉल, बॅटची एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये आणि डिक्लेअर स्वरूपाची ही देखील एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावरती. 32 धावांचा पाठलाग चालू आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये पाहायला गेला तर पहिल्या ओव्हरचा खेळ चालू असताना धावा आल्यात 20. तर 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले टीम जुई. इथे देखील हलक्या हाताने स्टीअर केलाय. चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअर स्वरूपाची ही देखील एक धाव धावफलकावरती. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. माफ करा, तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इथे पाहायला गेलं तर सबमरीन पद्धतीची डिलिव्हरी पाहायला मिळाली. एखादी पाणबुडी पाण्याच्या खालून अगदी सहजरित्या निघून जावी त्याच प्रकारचा चेंडू टप्पा पडला, जमिनीला समांतर निघून गेला बॅटच्या खालून. विकेट किपरच्या हातामध्ये एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 20. 20 रन्स ऑन स्कोरबोर्ड विदाउट एनी लॉस. ओपनिंग पेअर सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल पाहायला मिळते. दानियाल आणि जहूर.
यावेळेस हलक्या हाताने स्टिअर केलाय, सिंगल कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या सहाय्यानं धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 21 या आकड्यावरती पाठलाग चालू आहे. आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 32 धावांचा. हाफ ट्रॅकर राखून टप्प्याचा बॉल त्याच्यावरती देखील चढवलंय आक्रमण दानियालच्या बॅट मधून. आणखीन एक क्लासिकल फटका, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, या षटकाराच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचलंय 27 या आकड्यावरती. इथून सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धाव्यांची गरज असेल. टीम जुई 11 कमालीचं प्रदर्शन या क्वार्टर फायनल नंबर 3 सामन्यामध्ये पाहायला मिळतंय. इथे मिस्टाईम फटका लॉंग ऑफला पकडला गेलाय झेल आणि संपला बॅटर दानियालचा खेळ. विकेट नंबर 1 गोस डाऊन. तर धन्यवाद राजपूत सर, आपण या स्पर्धेला भेट दिलीत. नक्कीच आपलं देखील आभार आम्ही व्यक्त करतो. नक्कीच आपली देखील रजा घेतली जाते. उद्या देखील आपण नक्कीच जोडले जाल मेगा फायनलच्या सामन्यासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय साद. यावेळेस समोरच्या दिशेला स्टेट ड्राइव्ह पद्धतीचा फटका पाहायला मिळते. लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक येईल परंतु त्याला देखील बीट करून चेंडू होईल फरार. धावा मिळतील 4. आलाय एक क्लासिकल चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एका धावेची गरज. यावेळेस विजय फटका पाहायला मिळतोय परंतु नक्कीच चेंडू निघून जाईल का अडवला जातोय, फील्ड केला जातोय. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एका धावेची गरज असेल. यानंतर एक सामना खेळवायचा, एक एक्झिबिशन मॅच पाहायला मिळणार आहे. दाभोल गावातील 2 नामवंत टीम, दाभोल बादशाह सी विपक्ष दाभोल यंगस्टर. चला, एक धावेची गरज पाहायला मिळते टीम जुई. चेंडू पाहायला गेला तर हा देखील सामना विजय होते. जुई 11 जाऊन ओव्हर संपली. नक्कीच अजूनही एका धावेची गरज असेल. एकतीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथून सामना जिंकण्यासाठी एका धावेची गरज. नवीन बॉलर बॉलिंग मार्क वरती आमीन पाहायला मिळतोय. इथे हलक्या हाताने स्टिअर केलाय. विजय फटका नक्कीच पाहायला मिळतो. टीम जुई 11 जाऊन दाखल झाले सेमीफायनल मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन, चांगला खेळ आपण या मैदानावरती केला. त्यानंतर पाहिलं तर टीम टोल आपण देखील आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये अप्रतिमरित्या खेळ करून या क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालात. पुढील संपूर्ण या क्रिकेट हंगामासाठी आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. टीम दाभोल क्रिकेट क्लब आयोजित सरपंच चषक 2024 एक तिसरा दिवस. या तिसऱ्या दिवसामध्ये तिसरी सेमीफायनलिस्ट टीम आपल्याला मिळाली. अर्थात टीम जुई 11 जाऊन दाखल झाले सेमीफायनल मध्ये. मी इथेच थांबतो. नक्कीच मी आभार व्यक्त करतो टीम दाभोल बादशाह क्रिकेट क्लबचं की आपण मला इथे समालोचन करण्याची संधी दिलात. मी इथेच थांबतो. तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा